नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाला सुरुवात केली होती, बरोबर. व्याकरण या घटकातील आपला वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर या घटकाचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे. आज आपण व्याकरणातील दुसऱ्या घटकाला सुरुवात करणार आहोत. तो घटक आहे समास. आता या घटकात तुम्हाला समास म्हणजे काय ते शिकायचं आहे. समासाचे घटक कुठले आहेत ते पाहायचं आहे आणि समासाचे प्रकार या चारही प्रकारांचा आपण या घटकात अभ्यास करणार आहोत. समासाचे प्रकार अभ्यासण्यापूर्वी आपण समास म्हणजे काय ते पाहणार आहोत. स्क्रीनवर बघा. आता स्क्रीनवर 4 वाक्य दिलेले आहेत आणि ती वाक्य तुम्हाला पाहायची आहेत, ऐकायची आहेत आणि त्या वाक्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पहिलं वाक्य बघा. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. कुठल्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे? प्रतिक्षण, बरोबर. दुसरं वाक्य बघा. त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. कुठल्या शब्दाला केलेलं आहे अधोरेखित? राष्ट्रार्पण. तिसरं बघा. सदसद विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यायोग्यतेचा विचार करतेच. कुठल्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे? योग्यायोग्य. आणि चौथं वाक्य आहे. लंबोदराला मोदक प्रिय आहेत. कुठल्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे? लंबोदर. बघा. आता या अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले 2 शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. तुम्हाला एक चौकट दिलेली आहे. स्क्रीनवर चौकटी दिलेल्या आहेत आणि 4 शब्द दिलेले आहेत जे अधोरेखित केलेले शब्द आहेत. त्या शब्दांमधले आपल्याला 2 शब्द ओळखून लिहायचे आहेत. पहिला शब्द काय आहे? प्रतिक्षण. प्रतिक्षण या शब्दात कुठले 2 शब्द आहेत? प्रति आणि क्षण. दुसरा शब्द काय आहे? राष्ट्रार्पण. कुठले शब्द आहे? राष्ट्र आणि अर्पण, बरोबर. तिसरा शब्द आहे योग्यायोग्य, बरोबर. यामध्ये कुठले 2 शब्द आहेत? योग्य आणि अयोग्य. आणि चौथा शब्द आहे लंबोदर. लंब आणि उदर. शब्दांची फोड कळाली तुम्हाला? प्रतिक्षण प्रति आणि क्षण, राष्ट्रार्पण राष्ट्र आणि अर्पण, योग्यायोग्य योग्य आणि अयोग्य आणि चौथा आहे लंबोदर लांब आणि उदर, बरोबर. आता प्रतिक्षण हा जो शब्द आहे तो प्रति व क्षण या 2 शब्दांचा एक शब्द तो तयार केलेला आहे. राष्ट्रार्पण राष्ट्र व अर्पण या 2 शब्दांचा तो एक शब्द बनलेला आहे. योग्यायोग्य योग्य व अयोग्य या 2 शब्दांचा तो एक शब्द बनलेला आहे. लंबोदर लंब आणि उदर या 2 शब्दांचा तो एक शब्द बनलेला आहे, बरोबर. आता वरील प्रत्येक 2 शब्दातील मधले काही शब्द व विभक्ती प्रत्यय काढून 2 शब्द तयार केलेले आहेत, बरोबर. वरील उदाहरणावरून असे दिसतात की वरील प्रत्येक शब्दात 2 वेगळे शब्द आहेत, बरोबर. बोलताना आपण त्या 2 शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय तसेच इतर शब्द काढून वरीलप्रमाणे एक शब्द तयार करतो. तर प्रतिक्षण हा जो शब्द आहे, प्रतिक्षण हा जो शब्द आहे हा शब्द कसा बनलेला आहे? प्रत्येक क्षणाला, बरोबर. प्रत्येक क्षणाला या 2 शब्दांसाठी आपण कुठला शब्द वापरलेला आहे? प्रतिक्षण. राष्ट्रार्पण म्हणजे राष्ट्राला अर्पण. योग्यायोग्य अयोग्य किंवा योग्य. लंबोदर लांब आणि उदर. तर या वरील उदाहरणावरून असे समजते की शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला आपण काय म्हणतो? समास म्हणतो. आणि अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? सामासिक शब्द, बरोबर. आता सामासिक शब्द प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यायोग्य, लंबोदर हे काय आहेत?
सामासिक शब्द. बरोबर. समास म्हणजे काय तुम्हाला कळालं का आता? शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला आपण समास असे म्हणतो. आता अशाच सारख्या शब्दांचा आपल्याला ह्या प्रकरणात काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. समास आणि सामासिक शब्द. आता सामासिक शब्दाचा विग्रह. सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याची आपण फोड करून दाखवता. म्हणजे आता बघा, प्रतीक्षण हा एक सामासिक शब्द आहे. या शब्दाची फोड आपण कशी करणार? प्रतीक्षण, प्रत्येक क्षणाला. बरोबर. त्याची आपण फोड करून दाखवली म्हणजे प्रत्येक क्षणाला काय झालं? सामासिक शब्दाचा विग्रह. अशा प्रकारे आपण समास, सामासिक शब्द आणि सामासिक शब्दाचा विग्रह कसं केलं ते पाहिलं. अजून आपण पुढील उदाहरणे बघू. बघा आता, एक तुम्हाला तक्ता दिलेला आहे. सामासिक शब्दाचा एक तक्ता आहे आणि विग्रहाचा एक तक्ता आहे. बरोबर. त्या सामासिक शब्दात तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या 4ही शब्दांचं काय केलेले आहे? फोड केलेले आहे. त्या फोड केलेल्या शब्दालाच आपण काय म्हणणार आहोत? विग्रह. बरोबर. बघा आता, सामासिक शब्द ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत. घरोघर, प्रत्येक घरी. अहोरात्र, दिवस. म्हणजे काय? दिवस, दिवस आणि रात्र. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. वरील तक्त्यावरून असं तुम्हाला सामासिक शब्द म्हणजे काय ते समजलंच असेल. बरोबर. आणि त्या सामासिक शब्दांचा आपण काय केलेला आहे? विग्रह केलेला आहे, म्हणजे फोड केलेला आहे. म्हणजे बघा, समासात कमीत कमी किती शब्द असावे लागतात? 2 शब्द हे असावे लागतात. आणि त्या प्रत्येक शब्दाला आपण काय म्हणतो? पद असे म्हणतो. म्हणजे बघा, ज्ञानामृत या सामासिक शब्दात कुठले 2 शब्द आलेले आहेत मग? ज्ञान आणि अमृत. घरोघर, प्रत्येक घरी, प्रत्येक घरी. अहोरात्र, दिवस आणि रात्र. जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. म्हणजे कोण? जितेंद्रिय. आता ह्या शब्दांची, या सामासिक शब्दांची फोड करताना आपल्याला 2 शब्दांची गरजही भासली. बरोबर. म्हणजे समासात कमीत कमी किती शब्द असावे लागतात? 2 शब्द असावे लागतात. आणि त्या प्रत्येक शब्दाला आपण काय म्हणतो? पद असे म्हणतो. त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. बरोबर. तर आपण 4 प्रकारांचा या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. या इयत्तेत अभ्यास करणार आहोत की ते 4 प्रकार कोणते. बघा, पहिले पद, दुसरे पद आणि समासाचा प्रकार. पद प्राधान्य. पहिले पद म्हणजे पहिला शब्द, दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द. समासात किती शब्द असतात? 2 शब्द असतात. पहिल्या शब्दाला आपण काय म्हणणार? पहिले पद. दुसऱ्या शब्दाला काय म्हणणार? दुसरे पद. आता बघा, तुम्हाला एक तक्ता दिसतोय, तो शेवटचा तक्ता आहे. आपल्या स्क्रीनवर पहा आणि शेवटचा तक्ता बघा. पद प्राधान्य दिलेलं आहे, समासाचं नाव दिलेलं आहे आणि उदाहरण दिलेले आहे. आता पद प्राधान्यामध्ये पहिले पद प्रधान. बरोबर. पहिले पद प्रधान म्हणजे पहिल्या शब्दाला तिथं प्राधान्य आहे. मग पहिले पद जिथे प्रधान असते त्या पहिल्या पदाला जिथं प्राधान्य असतं तो समासाचा प्रकार कुठला असतो? अव्ययीभाव समास. बरोबर. या अव्ययीभाव समासाचे उदाहरण कुठलं आहे मग? प्रतिदिन, दिवसेंदिवस. म्हणजे बघा, प्रतिदिन म्हणजे काय? प्रत्येक दिवस, दिवसेंदिवस. बरोबर. घरोघर, घरोघर हा शब्द कुठला येणार मग? अव्ययीभाव समास. म्हणजे अव्ययीभाव समासात कुठल्या पदाला प्राधान्य असतं? कुठल्या शब्दाला प्राधान्य असतं? पहिल्या पदाला प्राधान्य असतं. दुसरा प्रकार बघा, तत्पुरुष समास. आपण हे सर्व डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला एक तोंड ओळख म्हणून आपण समासाचे प्रकार या तक्त्यामध्ये पाहत आहोत.
दुसरा प्रकार कुठला आहे? तत्पुरुष समास. तत्पुरुष समासात आपण काय करणार आहोत? दुसऱ्या पदाला प्राधान्य हे देणार आहोत. मग दुसरं पद कुठलं ते आपण डिटेलमध्ये बघू. म्हणजे तत्पुरुष समासात कुठल्या पदाला प्राधान्य असतं? दुसऱ्या पदाला. त्याचं उदाहरण कुठलं आहे? सूर्योदय, अनपेक्षित. अनपेक्षित म्हणजे अपेक्षित नसणारा, अनपेक्षित. बरोबर. आता द्वंद्व समास तिसरा प्रकार आहे. द्वंद्व समासात दोन्ही पदांना प्राधान्य असतं. म्हणजे दोन्ही शब्दांना काय असतं? प्राधान्य हे असतं. खरे खोटे, भाजीपाला. खरे खोटे, अहोरात्र. खरे किंवा खोटे, रात्रंदिवस. किंवा योग्य अयोग्य, योग्य किंवा अयोग्य. भाजीपाला वगैरे. असे आपण शब्दांची फोड करतो की नाही? त्या शब्दांच्या फोडीला त्या कुठल्या प्रकारात येतो तो समास? द्वंद्व समास. बरोबर. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात काय होतं की दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध हा होत असतो. अथांग, सनाथ ही काय झाली? बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. आपण पुढील व्हिडिओमध्ये या चारही प्रकारांची सखोल माहिती मिळवणार आहोत. तत्पूर्वी आपण समास म्हणजे काय ते पाहिलं. समासात सामासिक शब्द म्हणजे कसे ओळखायचे ते पाहिलं. आणि सामासिक शब्दाचा विग्रह कसा करायचा ते पाहिलं. बरोबर. समासात कमीत कमी किती शब्द लागतात? 2 शब्द हे लागतात. बरोबर. 2 शब्दांपैकी पहिला जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? पहिले पद. दुसरा जो शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण? दुसरे पद. बरोबर. आणि या पदानुसारच आपण काय केले? समासाचे प्रकार हे पाडले. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास या चारही प्रकारांचा आपण या प्रकरणात काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण एवढे लक्षात ठेवा की अव्ययीभाव समासात कुठल्या पदाला प्राधान्य असतं? पहिल्या पदाला. बरोबर. म्हणजेच पहिल्या शब्दाला प्राधान्य असतं. तत्पुरुष समासात कुठल्या शब्दाला प्राधान्य असतं? दुसऱ्या पदाला प्राधान्य असतं. आणि द्वंद्व समासात दोन्ही पदाला म्हणजे दोन्ही शब्दांना काय असतं? प्राधान्य असतं. आणि बहुव्रीही समास जो आहे तो दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा काय होतो? बोध होतो. म्हणजे तिसराच शब्द हा तयार होतो. अशा प्रकारे आपण या 4 मुख्य प्रकारांचा आणि त्यातील 2 समासांच्या उपप्रकारांचा या इयत्तेत आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समास म्हणजे काय ते पाहिलं. बरोबर. समासासाठी किती शब्द आवश्यक असतात? 2 शब्द आवश्यक असतात ते पाहिलं. सामासिक शब्द कसा तयार बनतो ते पाहिलं. आणि सामासिक शब्दाचा विग्रह कसा करतात ते पाहिलं. यानंतर आपण समासाच्या प्रकारांचा सखोल अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.